नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, मध्यंतरी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेत असं विचारलं गेलं की मंत्रालयातल्या टक्केवारी संदर्भात. तर त्यांनी खुलेपणाने मोकळेपणाने मान्य केलं की मंत्रालयामध्ये वगैरे ही सिस्टीम आहे आणि ती आजची सिस्टीम नाही. ती सिस्टीम बनवून गेलेली आहे, कित्येक वर्षे गेली. काय 2%ची 3%ची आता 5% झालेली आहे. तर असे सगळीकडं हप्ते, पैसे खाणं, पैसे घेणं, हे जे प्रकार जे चाललेले आहेत एकूणच सरकारी शासकीय खात्यांमध्ये, समजा तिथले काही अपवाद, सन्मान्य अपवाद आपण सोडून देऊ, पण हे म्हणजे मुख्यमंत्री जाहीररित्या सांगू शकतात, मोकळेपणे याची कबुली देतात, कारण ते घडत आहे, सगळं घडतं आहे. तर ह्याचा सर्वसामान्य माणसाला एवढा त्रास होतो आहे. सर्वसामान्य माणसाची ह्यामधून खूप पिळवणूक होत आहे. हे सगळं सत्यच आहे, खरं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची कामं रखडतात. ती का रखडतात? वर्षानुवर्षे होत नाहीत कामं, तर ह्याच गोष्टीमुळे होत नाहीत. तर हे सगळं नेमकं कसं सुरू झालं, सुरू कुठपासून झालं? मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले की ही एक सिस्टीम बनून गेली, इको सिस्टीम बनून गेलेली आहे. म्हणजे दुर्दैव आहे, ही सिस्टीम बनून गेली आहे, दुर्दैव आहे. शासकीय कर्मचाऱ्याची नेमणूक कशासाठी होते? तर ते एक त्यांचं जनसेवेचं माध्यम असतं, देशसेवेचं माध्यम असतं. प्रामाणिकपणे काम करून, सचोटीने काम करून समाजाची, आपल्या बांधवांची, जनतेची सेवा करायची. ते सेवेचं एक माध्यम खरं तर असतं. त्यामुळे त्यांनी कर्तव्यबुद्धीने काम करणे अपेक्षित असतं आणि अनेक जण असे करतात. तुकाराम मुंडे आहेत. तुकाराम मुंडेंसारखे किंवा पूर्वाश्रमी अरविंद धर्माधिकारी होते, असे अनेक, अरविंद इनामदार, म्हणजे अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि अजूनही सामान्य पातळीवरही असे अनेक कर्मचारी आहेत की जे कर्तव्यबुद्धीने, नोकरी नव्हे तर ते कर्तव्यबुद्धीने काम करणे सेवेचे माध्यम मानतात आणि ते कर्तव्यबुद्धीने काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात. परंतु हे फार कमी आहे. म्हणजे हे 5%, 10% एवढंच असेल. बाकी सगळी जी हप्तेखोरी होते किंवा पुन्हा ही टक्केवारी जी आहे, हे कसं काय? म्हणजे मानसिकता कोणती आपण मानायची? सरकार याने काय कमी करतं का? तर नाही, यांना वेतन आहे, हे सगळं आहे, 7वं वेतन आहे, 8वं वेतन आहे, सगळं काही यांना व्यवस्थित असतं आणि त्यांचं भागावं चांगलं म्हणून सरकार याची काळजी घेतं. तर हे सगळं कधी सुरू झालं, कसं सुरू झालं? तर मुळामध्ये याच्या मुळाशी जेव्हा आपण गेलो, तो विचार केला, आपण गंभीरपणे विचार केला, तर गांधीजी असं म्हणाले होते की आम्ही इंग्रजांच्या मार्गाने गेलो म्हणजे इंग्रजी सिस्टीम, इंग्रजी यंत्रणा, इंग्रजांनी बनवलेली ही जी यंत्रणा आहे त्या मार्गाने जर गेलो तर देश बर्बादीच्या उंबरठ्यावर उभा राहील, देश बर्बाद होईल, असं गांधीजी म्हणाले होते. कारण भ्रष्टाचाराचं मूळ कुठे आहे? तर आसक्तीमध्ये आहे. त्यामुळे ही आसक्ती का निर्माण होते? तर इंग्रजांना ह्या देशामध्ये कारकुनी पद्धत आणायची होती. त्यामुळे त्यांनी इंग्रजी शिक्षण पद्धती आणली मुळामध्ये. आणि इंग्रजी शिक्षण पद्धतीतून काय करायचं होतं? तर कारकुनी पद्धत त्यांना निर्माण करायची होती. ती कशासाठी? त्यांच्या सोयीसाठी. त्यांना कारकून नेमायचे होते. ते कसे? तर स्वतंत्र बुद्धिमत्ता, स्वतंत्र बाण्याचे, स्वतंत्र प्रतिभेचे नव्हे, तर ते कायम कारकून राहतील, मेंदू गहाण टाकतील आणि काम करतील. लोभ कसला असेल? तर हा पैशाचा लोभ असेल त्यांना. म्हणजे प्रामाणिकपणे, कर्तव्यबुद्धीने काम करणारे सेवक, ज्यांना ते सेवक ते नेमायचे होते का? तर नाही. कारण त्यांना भारत स्वतंत्र व्हावं असं वाटतच नव्हतं. त्यांना त्यांच्याशी इमान राखणारे कारकून त्यांना पाहिजे होते, लेखनिक कारकून ते त्यांना पाहिजे होते. म्हणून गांधीजीने कायम या पाश्चात्य सभ्यतेला विरोध केला. गांधीजी म्हणायचे ही पाश्चात्य सभ्यता आहे. ह्या पाश्चात्य सभ्यतेने, इंग्रजांच्या ह्या सभ्यतेने भारताचं, भारतीयांचं कधी कल्याण होणार नाही. त्यामुळे इंग्रज जावे या देशातून, ते त्यांच्या आचार विचारांसकट जावेत, त्यांच्या ह्या संस्कृतीसह जावेत, त्यांच्या रीतिरिवाजांसह जावेत, असंच गांधीजी म्हणायचे. त्यामुळे गांधीजींचा या सगळ्या आपल्या सिस्टीमला, ह्या कारकुनी पद्धतीला, आत्ताची सगळी शासकीय यंत्रणा आहे त्या सगळ्या विरोध होता. कारण तिथे ती मानसिकता अशीच राहणार आहे की समोरून आपल्याला काय मिळेल, तिथे समर्पण भाव नसणार आहे, त्याग नसणार आहे, सेवा नसणार आहे, सचोटी, कर्तव्यबुद्धी नसणार आहे. तर त्याच्यामध्ये लोभ असणार आहे, आसक्ती असणार आहे. कारण मुळात ही चुकीच्या आधारावरच इमारत उभी आहे.
चुकीच्या विचारांच्या आधारावर इमारत ही उभी आहे, आमची यंत्रणा उभी आहे, तिथे नैतिकतेला फारसं स्थान नाही आहे. आणि गांधीजींचं याचे उलट होतं की त्यांना ही जी यंत्रणा उभी राहील ती नैतिकतेच्या आधारावर उभी राहिली हवी होती. नीतिमूल्यांच्या आधारावर, कर्तव्यबुद्धीच्या आधारावर, देशभक्तीच्या आधारावर त्या यंत्रणा उभी हवी होती. जशी जपानला आहे की जपानला कुणी कर्मचारी म्हणतो हे माझं काम आहे, हे माझ्या देशाचं काम आहे. एकदा एस टीतून प्रवास म्हणजे बसगाडीतून प्रवास करत असताना एक सीट फाटलेली होती. तिथला तो माणूस तो सीट शिवायला लागला. तो म्हटला हे माझ्या देशाचं नुकसान आहे, सीट जर ही शिवली नाही मी तरी मग देशाचं नुकसान होईल. ही देशभक्ती किंवा हा भाव, ही भावना, उदात्त भावना, हा उदात्त विचार हा महत्त्वाचा आहे. तेव्हा ही कर्तव्यबुद्धी, ही देशभक्ती, जनतेप्रती, समाजाप्रती, देशाप्रती बांधिलकी ही महत्त्वाची आहे. त्याच्यात आम्ही कमी पडलो. बांधिलकी मानणारे कर्मचारी किती असतात, मग ते टक्केवारी घेणार नाहीत. किंबहुना टक्केवारीची भावना त्यांच्यामध्ये असणार नाही, भावना निर्माण होणार नाही. तिथे समाधान असेल, तिथे नैतिकता असेल, तिथे तृप्तता असेल. उलट काम कसं करून देता येईल ह्याच्याकडे त्यांचा कल असेल, याकडे त्यांचा कल असेल. स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू संसदेमध्ये भाषण करत होते आणि त्याच वेळेला राम मनोहर लोहिया उठून उभे राहिले आणि राम मनोहर लोहिया त्यांना म्हणाले की पंडितजी, तुम्ही सांगतात एवढा निधी जातोय आपला, ग्रामीण पातळीवर आपण एवढा निधी देतोय, आपण एवढं जाहीर केलेलं आहे, योजना जाहीर केलेल्या आहेत आणि तुम्ही योजना जाहीर करताय वेगवेगळ्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी. परंतु ग्रामीण पातळीवर जो तुम्ही निधी पाठवताय त्याला किती टक्के निधी हा ग्रामीण पातळीवर पोचतोय, शेवटच्या माणसापर्यंत पोचतोय? तर नेहरूंनी खास एक यंत्रणा राबवली आणि असं सिद्ध ते यंत्रणेद्वारे अभ्यास गट तयार झाला. त्यांनी सिद्ध केलं असं की फक्त 15 पैसे, 1 रुपया जर पाठवला त्यातले 15 पैसे तळातल्या माणसापर्यंत पोचतात. नेहरू एवढे हळवे होते की नेहरूंना तेव्हा पहिला हृदयविकाराचा सौम्य झटका आला, अटॅक आला. म्हणजे त्याच काळापासून सुरू झालेलं आहे. आणि त्या काळात नव्हे, त्यापूर्वीपासून 46 साली गांधीजी चिंताग्रस्त असायची. ह्याचं कारण त्या काळचे जे पुढारी होते, नेते होते, त्यांचं राहणीमान. त्यांना कळलं होती की आता स्वातंत्र्य मिळणार आहे भारताला, टप्प्यात आलेलं आहे स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला मंत्रिपदे मिळतील, विविध पदं मिळतील, सत्ता मिळेल. तेव्हा ते सगळे बदलले होते, यांचं वागणं, बोलणं, राहणीमान सगळं बदललं होतं. आणि ते सगळं बघून गांधीजी चिंतेत होते. ह्याचं कारण गांधीजीने एकच समजत होतं की यांच्यावर संस्कार चुकीचा आहे. हा सगळा पाश्चात्य व्यवस्थेचा, संस्कृतीचा संस्कार आहे हा. त्यामुळे अशी यंत्रणा आमचं सामान्य माणसाचं कल्याण करू शकणार नाही आहे. तिथे फक्त त्यांचा ते स्वार्थ बघणार आहे, जिथे येते त्यांचा स्वार्थ आड येणार आहे. त्यामुळे त्याच वेळेला गांधीजी चिंतेत असायचे 46 सालीच. म्हणजेच आज जे काही घडतंय, जे काही टक्केवारी असेल, मंत्रालय असेल, कुठे असेल, शासकीय कार्यालय असतील, तिथं जे काही चाललेलं आहे ती आमची इमारत जी आहे ती चुकीच्या पायावर उभी आहे. आमची इमारत जी आहे ती चुकीच्या पायावर उभी आहे की तिथे नैतिकतेला, नीतिमूल्यांना, कर्तव्यबुद्धीला फारसं स्थान नाही असं दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं. त्यामुळे मनुष्यामध्ये जोपर्यंत बदल होत नाही, त्याच्या विचार आचारामध्ये जोपर्यंत बदल होत नाही, त्याच्यावर संस्कार जोपर्यंत होत नाही आणि तो जोपर्यंत बांधिलकी म्हणत नाही, माझ्या देशाशी बांधिलकी आहे, मी माझ्या देशाशी बांधील आहे, मी माझ्या समाजाशी बांधील आहे आणि त्यांचं भलं करण्यासाठी मला ही संधी मिळालेली आहे, त्यांची सेवा करण्याची मला संधी मिळालेली आहे, ही कर्तव्य भावना, हे कामाप्रती प्रेम, ही देशभक्ती त्याच्यापर्यंत जोपर्यंत निर्माण होत नाही, त्याच्यामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत यंत्रणेमध्ये बदल होणार नाही, बदल होऊ शकत नाही. आणि एक दोघं जरी बदलले तरी त्याचा फारसा हे फरक पडत नाही. ह्याचं कारण असं आहे की बाकीचे असतात, बहुसंख्या असतात, त्या बहुसंख्याकांच्या दडपणाखाली ह्या एक मनुष्य काही करू शकत नाही. आता तुकाराम मुंढेंसारखं, अभिनव धर्माधिकाऱ्यांसारखी ते सन्माननीय अपवाद असतात, परंतु एक तुकाराम मुंढे किती पुढे पडतील?
उद्या समजा अजून 5-10 वर्षे तुकाराम मुंडे निवृत्त होणार आहेत. अभिनव धर्माधिकारी निवृत्त झाले, म्हणजे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नंतर काय झालं? अरविंद इनामदार निघून गेले, काय झालं? आहे तसं सुरू राहिलं. म्हणजे आम्हाला सगळे जर तुकाराम मुंडे यंत्रणेमध्ये निर्माण करायचे असतील तर त्यांच्यावर संस्कार करावा लागेल. आणि तशी योजना राबवण्यासाठी आम्हाला याचा पाया आहे, तो पाया बदलावा लागेल. इमारतीचा पाया जो आहे, यंत्रणेचा पाया आहे, तो बदलावा लागेल. तो पूर्णपणे जमीनदोस्त करावा लागेल. नव्याने इमारत उभी करावी लागेल. तरच हे शक्य आहे. नाही तर हे असंच राहणार आहे. मग तुकाराम मुंडे येतील जातील तरी हे असंच राहणार आहे. कारण यंत्रणा तीच, त्याचा पाया तसाच. त्यामुळे संस्काराशिवाय हा उद्धार होणे शक्य नाही. परिवर्तन जेव्हा होईल, विचारामध्ये परिवर्तन, आचारामध्ये परिवर्तन, तेव्हाचा बदल शक्य आहे. तो पण टक्केवारीमध्ये बदल होणे शक्य नाही. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.